एक गोष्ट आहेच की बदलापूरला जसं त्या दोन मुलींवरती अगदी चिमुरड्या मुलींवरती अत्याचार झाले, तशा घटना अनेक वेळेला घडत आहेत. आणि पॉक्सोच्या मध्ये सुधारणा झालेल्या आहेत कायद्यामध्ये. केंद्र सरकारने पण दंडसंहिता बदललेली आहे, त्याच्यात नवीन तरतुदी केलेल्या आहेत, पॉक्सोसाठी वेगळी कोर्ट केलेली आहेत. पण असं असूनसुद्धा केसचा निकाल लागायला वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष लागतात, हे सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे लोकांच्या भावना या विषयामध्ये फार तीव्र होत्या. 3-4 दिवसापूर्वीच मी या केसमधल्या एका छोट्या बेबीच्या आईवडिलांशी भेटले होते, कारण तिच्या संदर्भात काही त्यांना अजून मार्गदर्शन आणि त्या मुलीचं समुपदेशन याच्याबद्दलची माहिती पाहिजे होती. त्यावेळेला त्यांना अर्थातच भीती वाटत होती की पुढे केसचं काय होणार. पण आता ही जी घटना घडलेली आहे आणि ज्याच्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे, तो एक कशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ती घटना घडली याची चौकशी सरकारने जाहीर केलेली आहे. आणि अनेक प्रश्न अनेक लोक उपस्थित करत आहेत. त्याच्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्याकडे रिव्हॉल्वर होतं का, काय स्वरूपाचं गन होती, याच्यावर सुद्धा प्रकाश पुढच्या चौकशीमध्ये पडेल. त्याचबरोबर व्हॅनमधून जात असताना एक पोलीस अधिकारी पण जखमी झालेले आहेत. अशा वेळेला एन्काउंटरच्या वेळेला स्वतःच पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःला जखमी करून घेणं वगैरे अशा घटना घडलेल्या नाही आहेत. त्यामुळे मुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी जाहीर केलेली आहे आणि त्याच्यातसुद्धा SIT आहे. त्यामुळे काय परिस्थितीमध्ये तो घडला प्रकार सगळा, आणि त्यासाठी म्हणून त्याच्या आईवडिलांचं, विशेषतः आईंचं जे दाखवतात सगळं की तो असं पण करत नव्हता. अरे, जो मुलगा छोट्या मुलींना पकडून स्वतःच्या पत्नीशी आणि महिलांशी अत्याचार करत होता, त्याची कट घेणारी ती माऊली आहे. त्याच्यामुळे त्याबद्दलचं त्यांना त्या तिथे उपस्थिती नव्हत्या. अशा वेळेला त्यांचं बोलणं दाखवत राहणं हे तेवढं योग्य नाही आहे असं मला वाटतं. दुसरं, खूप ज्यांना अभ्यास आहे प्रशासनाचा असे काही लोक, आणि काही लोक जे क्राईम स्टोरीचे लेखक म्हणून खरं तर शोभतील एखाद्या वेळेस, ते सुद्धा पडेल क्राईम स्टोरीचे, असे लोकसुद्धा त्यातला तपशील काही माहिती नसताना बेछूट असे पोलिसांवर आरोप करत आहेत. आणि ज्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पदालासुद्धा लाडकी बहीण योजना असेल, अनेक आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांना मदत करण्याचा इतिहास ज्यांच्या समोर आहे की त्यांनी मदत केलेली आहे, अशा वेळेला ते खोटं बोलत आहेत. हे फक्त राजकारणासाठी टीका चाललेली आहे असं मला वाटतं. जे तुम्ही प्रश्न विचारले त्याच्या संदर्भात जनतेने काही स्वतःच्या प्रतिक्रिया दिल्या असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. परंतु मी असं म्हणेन की या प्रकाराने जे काही घडलं त्याच्यामध्ये पोलिसांचा दोष काय आहे किंवा त्याच्यावरती उगाच त्यांना धोपटं सुटण्यापेक्षा चौकशीचा अहवाल आल्याशिवाय कुठलीही निष्कर्षापर्यंत जाऊ नये असं मला वाटतं. लोकांना जेव्हा आम्ही एक सामाजिक संघटना म्हणून विचारतो महिलांना किंवा पीडितांना, तुम्हाला काय वाटते शिक्षा व्हावी, तिथे लोक त्यांचं मत नेहमी उत्तर देत असतात की फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना मारून टाकलं पाहिजे, अशी उदाहरणं देत असतात. मी स्वतः अनेक वेळेला मागणी केलेली आहे. तर या छोट्या मुलींना तर तेही शक्य नव्हतं, पण जिथे स्त्रिया स्वसंरक्षणासाठी शस्त्र चालवू शकतील तर तीसुद्धा वेळप्रसंगी द्यावीत काही उदाहरणांच्यामध्ये, असंसुद्धा मी अनेक वेळेला गृहमंत्र्यांच्याकडे विनंती केलेली आहे. आणि शेवटचा मुद्दा असा की इटलीमध्ये जसं त्यांनी केलेलं आहे की लिंग त्यांचं विच्छेद किंवा त्याच्यावरती कॅस्ट्रेशन होईल किंवा त्यांची ती वासनांधता आहे ती कमी होण्याच्या दृष्टीने काय औषधोपचार करून कायमस्वरूपी त्या व्यक्तीला अशा प्रकारचं करण्यापासून नाकाम ठरवता येईल, असेसुद्धा मुद्दे परदेशात चाललेले आहेत. परंतु भारतामध्ये आत्तापर्यंत आपण प्रचंड संयमाने 5-5, 6-6 वर्ष केसेसची वाढ बघून त्याच्यानंतर त्या मुली परागंदा झाल्या तरीसुद्धा काही वेळेला न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला विलंब होतो, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळेला अशा घटनेवरून राजकारण होता कामा नये असं मला जरूर वाटतं. आरोपींचं म्हणणं हेच आहे प्रामुख्यानं की जो त्यातला प्रमुख आरोपी होता त्याचं ज्या शिक्षण संस्थेसोबतचे संबंध होते ते शिक्षण संस्थाचालक अजूनही फरार असताना अक्षय शिंदेचं एन्काउंटर करणं कुठतरी एक सुई निर्माण करणार आहे असं विरोधी. मुळामध्ये ही जी घटना घडली ती कोणी काहीतरी पत्रिका बघून किंवा त्या पद्धतीचं कथानक रचून केलेलीच नाही आहे. दुसरं असं की साधं सामान्य ज्ञान जे राजकारणातल्या समाजकारणातल्या प्रत्येकाला असतं की ही नॉन कंपाऊंडेबल म्हणजे केस मागे न घेण्यासारखी असते. मुख्य आरोपी जरी त्याच्यामधले दगावले असले तरीसुद्धा ही केस पूर्णपणाने चालते आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांचा खटला चालतो. आमच्या पूर्वीच्या काही घटनांच्यामध्ये झालेलं होतं अशा गोष्टी, पण त्यामध्ये सुद्धा केस चालून त्या व्यक्तींना शिक्षा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या
तो आरोपी गेल्यामुळे दुसरं मी विचारते की तुम्हाला पुरावा बाजूला काहीतरी लपवायचा होता. अरे त्याचं सगळं म्हणणं जे आहे ते चार्जशीटमध्ये आलेलं आहे. त्याच्या 164चे जे पुरावे आहेत ते मुलींनी नोंदवलेले आहेत, मेडिकल सर्टिफिकेट आलेले आहेत आणि तो जे काय बोलणार होता त्याच्याबद्दलची माहिती पोलिसांच्याकडे आहे ती लपवण्याची एक आरोप केला जातो. त्याच्यावर मला काय विचारायचं आहे की हे लोक सांगत होते त्याला की तू असं वाग. म्हणजे अशा पद्धतीचे इतके बेजबाबदार आणि खालच्या पातळीवरचे आरोप करणं म्हणजे मला तर असं वाटतं की एक संयम आणि विवेक दोन्ही विरोधकांचा सुटलेला आहे. विरोधकांची दुटप्पी भूमिका म्हणजे भूमिका एवढीच आहे की कसंही करून काहीही करून त्यांना फक्त निवडणुकीमधला जो काही फायदा असतो तो उकळायचा आहे, याच्या पलीकडे दुसरी काहीच भूमिका नाही आहे असं मला वाटतं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होताना पोलिसांच्या या हेतूवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एन्काउंटर जे ज्या पद्धतीने झालेलं आहे त्यावरती प्रश्नचिन्ह आहे. मुळात एन्काउंटरची काय अशी आचारसंहिता नाही आहे. एन्काउंटर जे होतात ते त्या परिस्थितीमध्ये होतात आणि पोलिसांना जर का अशा वेळेला त्यांच्यावरती हल्ले होत असतील किंवा ज्या वेळेला आरोपी काही वेगळ्या प्रकारची कृत्य करतो आहे, स्वतःचा जीव देणं किंवा अशी काही कृत्यसुद्धा आरोपी करतात, तर अशा वेळेला ह्युमन राईट्सची सगळी आपल्याकडे कोड ऑफ कंडक्ट आहे, त्याच्यामधून सुद्धा प्रत्येक बाबतीमध्ये चौकशी होत असते. पण पोलिसांचं नीतिधैर्य खच्ची होईल अशा प्रकारचे मुद्दे काढू नयेत असं मला वाटतं. कारण हे मुख्य जो आरोपी होते तो पोलिसांनी लगेच पकडलेला आहे आणि बाकीचे जे मुद्दे आहेत इतर आरोपींच्याबद्दल तो सगळा तपशील जो आहे तो कोर्टाच्या समोर चालणारे अधिक ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांसारखे वकील त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे यातलं सगळं सत्य हे बाहेर येणारच. कारण आपली न्यायसंस्था जी आहे ती या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशील आहे आणि जरी त्यांना बरेच तणाव असले वेगवेगळे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा याबद्दलचे, तरी आत्तापर्यंत माझा 30-40 वर्षाचा अनुभव असा आहे की न्यायसंस्थेच्यामध्ये शेवटी न्याय मिळतोच. त्यामुळे जे सत्य आहे ते नक्की बाहेर येईल याची मला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वच न्यायसंस्थेबद्दल खात्री आहे. एक असा प्रश्न आहे, ज्या पोलिसांचे बंदुकी हिसकावले जातात त्याच पोलिसांना आता पुरस्कार जाहीर होत आहे. मनसेच्या नेत्यांनी त्यांना पुरस्कार जाहीर केले, हे याच्याकडे कसं बघता आपण? आता मनसे आहे किंवा अजून कोणी असं आहे, लोक एक भाबड्या भावनेनी एक भूमिका घेत असतात त्याच्यामध्ये जे आहे ते, त्याच्यावरती प्रत्येकावरती भाष्य करणं म्हणजे मग आपण बदलापूरला किंवा इथे जी आंदोलनं झाली त्याच्यावरती आपल्याला ते पटत नाही या गोष्टी ज्या आहेत त्या. परंतु मुद्दा असा आहे की लोकभावनाच्या बरोबर कुठेतरी त्याच्या लोकप्रियतेच्यावरती आरूढ व्हायचं असा कोणाचा सुद्धा हेतू असू शकतो असं मला वाटतं. एक प्रश्न असा आहे की सामनामध्ये डिसेंबर 2019ला जेव्हा तेलंगणामध्ये एन्काउंटर झालं होतं तर त्याचं समर्थन करणारा अग्रलेख छापून आला होता की न्याय झाला आणि या पद्धतीने न्याय झाला तर त्याचं स्वागत केलं पाहिजे असं सामनाच्या अग्रलेखात लिहिलं होतं. आणि तेच संजय राऊत आज महाराष्ट्र पोलिसांवर मात्र शंका उपस्थित करत आहेत. तुम्ही कसं पाहताय? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळेला ज्या वेळेला गुन्हेगार तुरी देऊन पळून जायचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये एन्काउंटर करणं कसं अनिवार्य असतं याचं अनेकदा समर्थन केलेलं आहे. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशीच संजय राऊतांनीच गद्दारी केलेली आहे, त्याचंही उदाहरण आहे असं मला वाटतं. सेनेट निवडणुका आजपासून सुरू झालेल्या आहे. एकीकडे राज्य सरकार आणि विद्यार्थी संघटनांनी स्टे मागितलेला आहे सुप्रीम कोर्टात. आज दुपारनंतर त्याच्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून शिंदेची शिवसेना म्हणजे तुमची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमने-सामने आहे. मला असं वाटतं कोर्टात जे विषय आहेत त्याच्यावरती दिल्लीत किंवा मुंबईत कुठेच काही बोलणं योग्य राहील असं मी म्हणेन. ठीक आहे, ठीक आहे. नाही सिद्धिविनायकाचं पाहिलं मी, तो पाहिला पाहिजे, व्हिडिओ चेक केला पाहिजे. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.